नमस्कार, आज मी बनवले घरातील साईपासून पिवळं धमक असे साजूक तूप। घरातील जास्त भांडी खराब न करता एकाच भांड्यात मी हे कसे तूप बनवले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी 8 ते 10 दिवसाची साई विरजण घालून फ्रीज मध्ये साठवून ठेवली होती। ही बाहेर काढून तुम्हाला 8 ते 9 तास फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायची आहे। फ्रीज मधून बाहेर काढून ठेवल्यास त्याला छान असं मॉइस्ट तयार होतं। इथे मी बीटर मशीनच्या साहाय्याने किंवा तुम्ही रवीचा सुद्धा वापर करू शकता। त्याच भांड्यामध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे। 3 ते 5 मिनिटं होताच मी यामध्ये छान असं बर्फाचं थंडगार पाणी मी ऍड केलेलं आहे। थंडगार पाणी मी ऍड करून त्याला पुन्हा असे फेटून घेतलेले आहे आणि मऊ लुसलुसीत असा आपला लोण्याचा गोळा तयार आहे। जास्त भांडी न भरवता मी इथे लोणी तयार करून दाखवलेला आहे तुम्हाला। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे लोणी वर तरंगत आहे। हा लोण्याचा गोळा आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे एक स्वच्छ पाण्याने, कारण हे जे पाणी आहे ते आपण फेकू शकतो किंवा तुम्ही त्याचं पनीरही बनवू शकता। त्याच्यानंतर हे पाणी पनीर बनवण्यासाठी ठेवत आहे। मी पनीर कसं बनवायचं हे दाखवणार आहे। पुढे जो हा लोण्याचा गोळा आहे पुन्हा मी इथे वॉश करून घेत आहे, कारण जो काही वास असतो तो निघून जातो साईट्याचा। आणि तुम्ही पाहू शकता आपलं लोणी कसं लुसलुशीत मऊ असं तयार आहे। पुढे मी हे लोणी गॅसवर कडवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। अशा प्रकारे जास्त भांडी न भरवता मी एकाच भांड्यात लोणी काढलं आणि त्याच भांड्यात तूप कडवण्यासाठी ठेवलेलं आहे। हे तूप तुम्हाला हळूवारपणे हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कसं जाळीदार असं तूप आपलं तयार होत आहे। खमंग असा तुपाचा वास सुटला होता। हे घरातील ओरिजिनल असं साजूक तूप आहे। बाहेरच्या तुपामध्ये खूप सारी भेसळ असते। तूप जरा जास्त प्रमाणात उकळू लागल्यावर छान असा सुवासिक वास येण्यासाठी तुम्हाला यामध्ये तुळशीचं पान आणि 2 ते 3 लवंग ऍड करायचे आहेत। यामुळे तुमचं तूप जास्त दिवस टिकणार आहे आणि वासही येणार नाही। खमंग असा तुमच्या तुपाचा वास येणार आहे। छान असं जाळीदार असं आपलं तूप रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती पिवळसर असं आपले रेडी झालेले आहे। काही भांडी न वापरता एकाच भांड्यात मी सगळी प्रोसिजर केलेली आहे। पिवळं धमक असा तुपाचा कलर आलेला होता। घरातील असं साजूक तूप आपलं रेडी झालेलं आहे। खमंग असा वास सुटलेला होता। उरलेल्या पाण्याचा आपल्याला पनीर करायचं आहे। त्यासाठी आपण यामध्ये लिंबू सत्व टाकून ते नासून घेतलेलं आहे आणि पूर्ण असं घट्टसर पिळून काढून जड भांड्याखाली पनीर करण्यासाठी सेट करून फ्रीज मध्ये 2 तास ठेवायचं आहे। मंडळी, अशा प्रकारे तूप आणि पनीर बनवून आपल्या घराचे गोकुळ करायचे आहे। स्वामी समर्थ।